कांबळे सर, काय सांगाल मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाच्या वतीनं लातूर शाखेच्या वतीनं किती लोकांना आतापर्यंत कर्ज वाटप करण्यात आलेलं आहे? त्याच्यामध्ये शैक्षणिक किती आहे, व्यावसायिक किती आहे आणि महिला बचत गटांना आपण किती कर्ज वाटप केलं? नमस्कार, मी अरविंद कांबळे, जिल्हा व्यवस्थापक मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ लातूर. अल्पसंख्याक म्हणलं की प्रामुख्याने अल्पसंख्याकमध्ये मुस्लिम, जैन, बौद्ध, ख्रिश्चन, शीख या समुदायाचा अल्पसंख्याकमध्ये समावेश होतो. प्रामुख्याने मौलाना आझाद अल्पसंख्याक महामंडळाकडून या समुदायातील लोकांना व्यावसायिक, विद्यार्थ्यांना शैक्षणिक आणि महिला बचत गटांना सूक्ष्म कर्ज पुरवठा आपण ह्या योजना राबवितो. यामध्ये प्रामुख्याने जे मौलाना आझाद मुदत कर्ज योजना आहे, या कर्ज योजनेअंतर्गत आचारसंहितेच्या पूर्वी आपल्या जिल्हा कार्यालयास 180 अर्ज प्राप्त झाले होते. या प्राप्त अर्जापैकी 170 अर्ज आपण निकाली काढलेले आहेत. यांना आपण 5,10,00,000 रुपये वाटप केलेले आहेत. तसेच जे विद्यार्थी व्यावसायिक तांत्रिक शिक्षण घेतात असे आपल्याकडे 48 अर्ज प्राप्त झाले होते. या विद्यार्थ्यांना आपण 1,88,00,000 कर्ज वाटप करण्यात आलेले आहे. तसेच अल्पसंख्याक समुदायातील ज्या महिला बचत गट आहेत असे आपल्याकडे एकूण 62 अर्ज आले होते. त्यापैकी 32 अर्ज मंजूर झाले आणि यांना महामंडळाकडून 64 लाख रुपये कर्ज मंजूर करण्यात आलेले आहे. अजून सर, महिला बचत गटांना किती करण्यात आलं, काय सांगाल? सर, महिला बचत गटांचे 64 अर्ज आले होते. त्यांचे बाकी 32 अर्ज आपण निकाली काढलेले आहेत. बाकी अर्जाची आपण त्यांच्या कागदपत्राची पडताळणी करून तेही निकाली काढणार आहेत. एकूण रक्कम किती देण्यात आली? सर 62 पैकी 32 जे बचत गट आहेत यांना आपण 64 लाख रुपये कर्ज मंजूर केलेलं आहे. त्यांच्या कागदपत्राची पूर्तता केली की आपण बचत गटाचं जी काही अकाउंट आहे त्यांना NFTद्वारे कर्ज रक्कम वाटप करणार आहे. टोटल किती कोटी रक्कम या तिघांना मिळून देण्यात आली आणि एकूणच आता जे नवीन अर्जदार आहेत तर त्यांनी कुठल्या तिघांपैकी अर्ज करायची सध्या प्रक्रिया सुरू आहे? तुमचं आव्हान काय असेल? सर, महामंडळामार्फत ज्या कर्ज योजना आहेत जसं की मौलाना आझाद मुदत कर्ज, मौलाना आझाद शैक्षणिक कर्ज आणि महिला सूक्ष्म कर्ज पुरवठा या 23 आणि 24 या वर्षामध्ये आपण लातूर जिल्हा कार्यालयाअंतर्गत 7,62,00,000 सर वाटप आपण हे केलेलं आहे. तसेच आव्हान आता यावर्षी नवीन अर्ज स्वीकारण्याची शैक्षणिक कर्ज योजनेचे अर्ज आपण तात्काळ स्वीकारून त्या विद्यार्थ्यांना कर्ज वाटप करणार आहेत. तर कमीत कमी ह्या वर्षी आपण 100 विद्यार्थ्यांचे ध्येय ठेवलेले आहे कर्ज वाटप करण्यासाठी.